बिग बॉस बिग बॉस बिग बॉस बिग बॉस मराठी सीझन 5साठी लोक खूपच जास्त प्रतीक्षा करत आहेत आणि त्यांची आतुरता आता पार शिगेला पोहोचलेली आहे आणि बिग बॉस हे लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. मित्रांनो, तुम्ही थोडंसं अजून थोडा दिवस सहन करा, बिग बॉस येणार आहे. पण आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत की असं कोण मराठी यूट्यूबर आहे जे की अपेक्षित आहे, जे मराठी बिग बॉसच्या घरामध्ये जाऊ शकतं, त्याच्याबद्दलच आपण आज माहिती देणार आहोत आणि त्यामध्ये त्यांनी काय काय केलं आहे, काय नाही केलं आहे, ह्या देखील गोष्टी सांगायचा प्रयत्न करणार आहोत. ही आपली एक पूर्ण प्लेलिस्ट असणार आहे आणि या प्लेलिस्टमध्ये मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये एक सेपरेटली एक माणसाचं किंवा एक कंटेस्टंटची व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगणार आहे आणि त्या व्यक्तीने त्यांच्या आयुष्यात काय काय केलेलं आहे या गोष्टी देखील सांगायचा प्रयत्न आपण तुम्हाला करणार आहोत. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की आपल्याला 1000 सबस्क्रायबर हे लवकरात लवकर पूर्ण करायचे आहेत. कारण की बिग बॉस मराठीबद्दल प्रत्येक गोष्ट, प्रत्येक अपडेट या आपल्याला यावर्षी माझ्या चॅनलवर खूप अतिशय वेगळ्या पद्धतीचे मिळणार आहेत. तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला पहिला कंटेस्टंट असणार आहे, म्हणजे आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला ज्या कंटेस्टंटबद्दल सांगणार आहे त्याचं नाव आहे कोकण हार्टेड गर्ल. हे तिचं यूट्यूबचं नाव आहे. ॲक्च्युली तिचं खरं नाव आहे अंकिता वालावालकर. हे तिचं यूट्यूबचं नाव जे आहे कोकण हार्टेड गर्ल, त्याच्यावरूनच ती खूप जास्त प्रमाणामध्ये फेमस झाली होती आणि तुम्हाला माहितीच आहे की ती नेमकं काय करते. तर ती ॲक्च्युली तिच्या यूट्यूब चॅनल्सवर वेगवेगळ्या प्रकारचे व्लॉग्स टाकते. आणि ती जास्त चर्चेत ह्या गोष्टीमुळे आली होती की कारण की तिचं कोणतरी मित्र परिवारामधलं कोणतरी हॉस्पिटलमध्ये होतं, त्याच्यानंतर तिने मदत मागितली तर मनसेने तिला मदत केली होती. ती सगळी न्यूज तिची पूर्णपणे पसरली होती इकडे तिकडे. त्यानंतर सोशल मीडियावर म्हणजे इंस्टाग्रामवर तिचे नाही म्हणलं तर 5,15,000 फॉलोअर्स आहेत आणि हे 5,15,000 फॉलोअर्स हेच कुठं ना कुठंतरी तिला तिकडं बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरामध्ये खेचून घेऊ जाऊ शकतात. आणि ती देखील मला असं वाटतं इंटरेस्टेड आहे, तिला देखील अटेन्शन हवं आहे, कारण की ती ज्या पद्धतीच्या गोष्टी, ज्या पद्धतीच्या व्हिडिओज बनवते ना, त्यांनी जरा सोशल मेसेज वगैरे पोचवायचा प्रयत्न होतो आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये काही अडचणी असतील तर समजा फॉर एक्झाम्पल मध्ये कुठेतरी टॉयलेटचा काहीतरी इश्यू झाला होता कुठल्यातरी रोडवर, आता मला आता आठवत नाही ती ॲक्च्युअल व्हिडिओ ती कुठली होती, पण तिने तो आवाज उचलला आणि त्यानंतर तिथल्या गोष्टी सगळ्या नीट झाल्या आणि पुन्हा हॉस्पिटलचा तिने एक इश्यू रेज केला होता. तो देखील इश्यू तो मनसेने तिथं मध्ये येऊन पूर्ण त्यांचं सॉर्ट आऊट काहीतरी झालं. त्यानंतर ती मनसेच्या त्या पदयात्रेमध्ये गेली होती जिथं मुंबई गोवा हायवेचे जे काम रखडलं होतं, त्या यात्रेमध्ये ती सहभागी झाली होती, जे की आपलं पळसपे आपलं मुंबई गोवा हायवे जिकडून सुरू होतो पनवेलपासून, तिकडे अमित ठाकरेसोबत तिकडे आल्या होत्या आणि असंच ती खूप जास्त प्रमाणामध्ये चर्चेत असते. आणि तिचे यूट्यूबला देखील खूप जास्त फॉलोअर्स आहेत किंवा सबस्क्रायबर्स आहेत. तिचे यूट्यूबवर 2,60,000पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत मित्रांनो. आणि ती कुठं ना कुठंतरी बेधडक बोलते. ती कोकणातली आहे, तिची मालवणी भाषा देखील खूप सुंदर आहे. ज्या पद्धतीच्या व्हिडिओज बनवते या खूप जास्त चर्चेत असतात आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लोकांचं जे अटेन्शन आहे ती तिच्याकडे घेण्याचा प्रयत्न ती करत असते आणि हीच गोष्ट तिला बिग बॉसच्या घरामध्ये घेऊन जाऊ शकते. तिने जर हिरवा कंदील दिला बिग बॉसच्या मेकर्सला तर ते 100% आपल्याला या वर्षीच्या बिग बॉसच्या सीझनमध्ये दिसू शकते, कारण की शी इज वन ऑफ द बेस्ट कंटेस्टंट. कारण की ती बेधडक आहे आणि जे काय आहे ती स्वतःसाठी स्टँड घेऊ शकते आणि आता त्या बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यावरती काय करू शकते हे आपण सांगू शकत नाही, पण जे बाहेरची जी गोष्टी ती करते त्याच्यावरून आपण एक अंदाज लावू शकतो की ती बेधडक आहे आणि स्टँड ती नक्की घेऊ शकते. तर मित्रांनो, हीच होती आपली पहिली कंटेस्टंट आणि ही आपली पूर्ण प्लेलिस्ट असणार आहे. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक असा कंटेस्टंट घेऊन येणार आहोत ज्याचं नाव चर्चेत आहे, जे की बिग बॉसच्या घरात जाऊ शकतो आणि त्याच्याबद्दलच आपण काही ना काहीतरी माहिती द्यायचा प्रयत्न आपण करणार आहोत. मित्रांनो, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की आपल्याला 1000 सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण करायचे आहेत. कारण की आपल्या चॅनलवर बिग बॉसबद्दलच्या खूप नवनवीन आणि खतरनाक अशा न्यू स्टाईलमध्ये व्हिडिओज येणार आहेत. ट्रेडिशनल व्हिडिओज सगळे आता बंद होणार आहेत. तर मित्रांनो, नक्की तो आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा. ही व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.